Good morning, students. In previous videos, yesterday also, we starting our new lesson, third lesson, that is series of intelligent test. From that, we are solving a different question based on a numbers. What type of question asked is here? Find out the number which is present at the question mark place. So in this way we are solving a different question related to the numbers. Now today we starting our second subtopic from this lesson, that is figures. We have to find out the figure present at the, what will be our next figure present at the question mark place. So let's see. We starting our second subtopic, that is figures. So in this section, the question based on a figures. Look at this. All these are the images. So they are giving you a sequence of figures and you have to find out which figure will be the next at the position of the question mark. So for that, what you have to consider or which logic you should apply, what you have to check into the previous figures, let's recall it. Here in the book, tips are given to solve related how to solve this question. बघा, तुम्हाला आपण आता काय बघणार आहोत, तुम्ही फिगरमध्ये किंवा इमेजमध्ये काय चेक करू शकता की ज्याच्यावरून तुम्हाला हेल्प मिळेल की नेक्स्ट फिगर कोणती असू शकते. सो look at the box tips. There are gradual changes in the figure in the series from left to right. These changes may take place by, काय सांगलंय, काहीतरी छोटासा चेंज असणार आहे फिगर्स मध्ये, तो पण फ्रॉम लेफ्ट टू राईट. स्टार्ट ऑब्झर्विंग द इमेजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. जसं तुम्ही लेफ्ट पासून राईट पर्यंत जाणार तसं इमेजमध्ये कोणता ना कोणता स्मॉल चेंज झालेला असणार आणि तो चेंज कोणत्या प्रकारचा असू शकतो. सो व्हॉट इज गिवन, दिस चेंजेस मे टेक प्लेस बाय फर्स्ट ओमिटिंग अ पार्ट सिरियली. ओमिटिंग अ पार्ट सिरियली. ओमिटिंग अ पार्ट सिरियली म्हणजे दिलेल्या इमेज मधला कोणता तरी भाग हळूहळू कमी होत गेलेला असेल. म्हणजेच जर समजा पहिल्या फिगरमध्ये डॉट असेल आणि सर्कल असेल तर नेक्स्ट फिगरमध्ये मे बी ओनली अ सिम्पल सर्कल इज गिवन देअर अँड दिस पॉइंट इज मिसिंग. into the next video this circle may be missing. So in this way some part of the figure get omitted. म्हणजे काय केलेलं असणार, दिलेल्या इमेज मधला कोणता तरी एक पोर्शन हळूहळू कमी करत गेले असतील अँड दे आस्क यू टू फाइंड आउट द लास्ट इमेज. आपण काय करायचे, त्याच सिक्वेन्स नुसार तो कोणता पार्ट ओमिट केलाय तो सिक्वेन्स चेक करायचा आहे आणि त्यानुसार आपण एक लॉजिक लावू शकतो की आपण क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती एक फिगर असू शकते. नेक्स्ट लॉजिक व्हॉट विल वी कॅन अप्लाय, ऍडिंग अ न्यू पार्ट सिरियली. जसं पहिलं लॉजिक काय सांगितलंय, कोणता तरी भाग कमी करत जात असतील फ्रॉम लेफ्ट टू राईट, अदरवाईज सम पार्ट गेट ऍडेड. किंवा काय करत असतील नेक्स्ट, किंवा कोणता तरी एक पार्ट ऍड करत जात असतील. मे बी इट इज अ लाईन और एनी जॉमेट्रिकल शेप और एनी drawing, any symbol they get added into a figure when it go from left to right. जसं ते लेफ्ट टू राईट जात असतील तसं कोणता तरी एक न्यू भाग ऍड पण करत असतील, तो चेक करायचा आहे कोणता न्यू भाग ऍड करतायत. सो अँड फाइंड आउट द नेक्स्ट फिगर इन द क्वेश्चन मार्क प्लेस. थर्ड लॉजिक व्हॉट विल यू कॅन अप्लाय, रोटेटिंग क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज. काय केलेलं असू शकतं, दिलेल्या फिगर्स, फर्स्ट फिगर ही क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे जसं क्लॉक आपलं मूव्ह करते त्या दिशेने किंवा क्लॉकच्या अपोजिट डिरेक्शनने मूव्ह करत असेल त्याप्रमाणे आपण चेक करू शकतो की नेक्स्ट पोझिशन काय असू शकते त्या फिगरची. सो अँड नेक्स्ट कॉम्बिनेशन ऑफ 1, 2 अँड 3 और मे बी ऑल दीज 3 लॉजिक्स गेट अप्लाइड इन टू अ वन इमेज. किंवा काय केलेलं असू शकतं, हे तिन्ही लॉजिक एकाच फिगरमध्ये ऍट अ टाइम यूज केलेले असू शकतात. सो दीज आर दी स्मॉल टिप्स विच आर हेल्पफुल, व्हेरी हेल्पफुल टू फाइंड आउट द मिसिंग फिगर
or find out the next figure present at the question. So we are starting actually solving a question. Look at the question. What is given? Select the correct alternative to replace the question mark. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती इमेज असू शकते ते फाइंड आउट करा. सो लेट्स चेक. We starting, this is a question figure, this is answer figure. So first figure is triangle, next is square, and again there is a different shape, and we have to find out a question mark figure. So clearly observe these images. First figure, that is triangle, is made up of how many sides? 1, 2, 3. 3 sides. Then next figure is made up of 1, 2, 3, 4. How many sides? 4 sides. Look at the next example. 1, 2, 3, 4, 5. How many sides? 5 sides. बघा काय दिसतंय. पहिली इमेज 3 लाईन्स पासून किंवा 3 साइड्सची आहे. नेक्स्ट आहे 4 साइडची. नेक्स्ट आहे 5. इट इज इन्क्रीजिंग बाय 1. बघा एक एक लाईन ऍड होत जाते किंवा एक एक लाईनने न्यू फिगर तयार होते. 3 नंतर 4 लाईनची फिगर तयार होत झाली आहे. 4 नंतर 5 लाईन्स पासून एक फिगर तयार झाली आहे. सो व्हॉट विल बी युअर नेक्स्ट फिगर विच कंटेन 6 साइड्स और 6 लाईन्स. सो लेट्स चेक. फर्स्ट फिगर is made up of 1, 2, 3, 4, 5. No, it is not a 6. Next 1, 2, 3, 4, 5. No, it is not. Next 1, 2, 3, 4, 5, 6, 7. It is greater than 7. Let's check last. 1, 2, 3, 4, 5, 6. Yes, last image is made up of 6 lines and which we want. आपल्याला पण तेच हवंय की नेक्स्ट फिगर असणार आहे जी की आपली 6 साइड पासून तयार झालेली असणार किंवा 6 लाईन पासून. सो हिअर द ऑप्शन नंबर 4 इज गेट डार्क. व्हॉट इज अवर आन्सर? ऑप्शन नंबर 6. ह्याच्यामध्ये काय केलंय बघा. विच लॉजिक इज युअर्स? ऍडिंग अ न्यू पार्ट सिरियली. काय केलंय बघा. एक पार्ट नवीन ऍड करत गेलाय. कोणता पार्ट ऍड केलाय त्यांनी? एक लाईन न्यू ऍड करत गेले त्यांनी serially. 3, 4, 5, 6. So this logic is used here. Next we are looking a different logic used for the solving this question. Question 1, look at this. Arrows are given. So look at the positions of this arrow. First is going upward, next is moving towards the right hand side, next is moving downward, and what will be the next? काय असू शकतं बघा. क्लॉकवाईज मूव्ह होते. बघा ॲरोचं टोक कुठे आहे? क्लॉक. जसं क्लॉक आपला मूव्ह होतो कसा क्लॉक मूव्ह होतोय? क्लॉकचे हँड कसे मूव्ह होतात? लाईक दिस. इन दिस मॅनर क्लॉक इज मुव्हिंग. सो ऑब्जेक्ट इज ऑल्सो मुव्हिंग. लुक ॲट दिस पेन्सिल. जस्ट इमॅज सपोज दॅट दिस इज अन ॲरो. पहिल्यांदा काय होतोय? अपवर्ड दिशेला आहे. ओके. नेक्स्ट तो क्लॉकवाईज मूव्ह होते. आपलं जसं घड्याळ मूव्ह होतोय त्याप्रमाणे मूव्ह झालाय. Yes, it is moving. Yes, look at this second position of arrow, just like this pencil. Next, clockwise move होते. पुन्हा आपण घड्याळानुसार मूव केलंय. So what is our position? Yes, it is similar to the third position. Now we are again moving it into a clockwise manner with a 90 degree. बघा प्रत्येक 90 डिग्रीने मूव झालाय की नाही? बघा कोणत्या दिशेने आलंय ॲरोचं टोक? It is towards the left hand side. So find out the image which is having arrow towards the left hand side. So option number 2. Yes, option number 2. Means here we are using a rotating clockwise or anti-clockwise logic. So we are moving towards the next example. What is given? Select the correct option to replace the question mark. So we are solving one first problem from exercise. What is given? In first figure there are 3 different figures. बघा ह्या पहिल्या फिगर मध्ये किती 3 वेगवेगळे फिगर्स आहेत आणि त्यांच्या पोझिशन चेंज होत गेल्यात. फर्स्ट इज ट्रायंगल, स्क्वेअर,
सर्कल. नेक्स्ट इमेजमध्ये बघा सर्कल कुठे मूव्ह झालाय, बघा फर्स्ट इमेजमध्ये असणारा सर्कल नेक्स्ट याच्यामध्ये कुठे मूव्ह झालाय, फर्स्ट पोझिशनला. बघा सर्कल जो फर्स्ट इमेजमध्ये डाऊनवर्डला होता तो कुठे अपवर्डला मूव्ह झालाय सेकंडमध्ये. त्यानंतर जो ट्रायंगल होता तो कुठे आलाय, स्क्वेअरच्या जागी आलाय, आणि स्क्वेअर होता तो कुठे आलाय, सर्कलच्या जागी. म्हणजेच हे कसे मूव्ह होत आहेत, वरून खालून वरती. रिपीटिंग अगेन क्लॉकवाईज मूव्ह होत आहेत. बघा सर्कल कुठे गेलाय, अपवर्ड पोझिशन, देन दिस ट्रायंगल मूव्ह टुवर्ड्स द डाउनवर्ड and this square move towards the square. Yes, look at this circle, then triangle after that square. Now again move the position of this square going upward. Yes, it is square going upward. After this square, this circle is moving at the place of triangle. Yes, circle is at triangle place and triangle is place of the square. Yes, triangle is a place of the square. म्हणजे आपल्याला सेम पॅटर्न फॉलो करायचं. काय करायचंय, जो लास्टला बॉटमला असणार त्याला अपवर्ड घेऊन जायचंय, वरती आहे त्याला खाली आणायचंय, मध्ये आहे तो लास्टला असणार आहे. सो मूव ट्रायंगल गोइंग टू द अपवर्ड पोझिशन. येस, ट्रायंगल गोइंग टू द अपवर्ड पोझिशन. नेक्स्ट दिस स्क्वेअर इज मुव्हिंग ॲट अ प्लेस ऑफ, आता पहिला असणार आहे तो कोणत्या नंबरला येणार आहे, सेकंड. सो फर्स्ट नंबरला कोण होतं, स्क्वेअर विच इज कमिंग ॲट अ सेकंड प्लेस, दॅट इज ॲट द प्लेस ऑफ सर्कल. चला जो थर्ड नंबरला आहे तो कोणत्या पोझिशनला जातोय, फर्स्टला. फर्स्ट येतोय तो सेकंडला आणि सेकंड येतोय लास्टला. सेम झालंय बघा, थर्ड आहे तो गेलाय फर्स्टला, फर्स्ट आलाय सेकंडला आणि सेकंड होता तो आलाय लास्टला. नाऊ आता ते सेम करायचं आपल्याला. जो थर्डला आहे तो जाणार आहे फर्स्टला. येस, ट्रायंगल इज फर्स्ट. जो फर्स्टला होता तो येणार कोणत्या पोझिशनला, विच पोझिशन गोइंग टू सेकंड, दॅट इज स्क्वेअर इज ॲट सेकंड पोझिशन अँड द सर्कल विच इज ॲट सेकंड प्लेस इज कमिंग टुवर्ड्स द last position, that is third place. So this is our next figure. So match this figure with our option which option get match. Yes, option number 2 get match. Triangle, square, circle. So what is our answer? Option number 2. So I am darkening this circle, option number 2. So in this way you can observe how this symbol is moving upward, downward, or what is their position. So the same logic you should have to apply into a second question. I am solving a third question. It is looking like a clock. Look at the clocks. What is given here? This is hour hand and this is minute hand. In what happened in next image? This minute hand come at the place of the hour hand. काय होतंय बघा, हा मिनिट हँड आहे तो कोणत्या प्लेसला येतोय, अवर हँडच्या, अँड अवर हँड इज मुव्हिंग टुवर्ड्स. त्याच्यानंतर कोणता येतोय, मेकिंग एन ॲक्यूट अँगल बिटवीन देम अँड इट इज मुव्हिंग आफ्टर दिस मिनिट हँड. सो बघा आता मिनिट हँड कोणाच्या जागेवर येणार आहे, अवर हँडच्या. Let's check. Minute hand is coming towards the hour hand. Yes, it is coming like this, and this hour hand get move, making the acute angle. So what will be the next? काय असणार आहे आपली next image? This minute hand is coming at a place of hour hand. Means our minute hand is like this, and hour hand is moving this. So look at this. Which image get match? Yes, option number 3 get match. So what is our option? Option number 3. So in this way you can solve a question. So moving a next example. We are solving example 6. These two are very simple. You can solve at your home. Look at this example. What happened? In first figure, a square is given and inside it half circle is made by joining the sides corners of each. नेक्स्ट फिगर मध्ये काय होतंय बघा, काय झालंय, 1 2 3 आहे तसेच आहेत, 1 2 3, आणि ह्या साईडला जो हाफ सर्कल होता तो काय झालाय, रिमूव्ह झालाय आणि ऍड कुठे झालाय, तो त्याच्या
अपोजिट साईडला. इट इज गेट ॲडेड टुवर्ड्स द अपोजिट पोझिशन. काय होलं, हा रिमूव्ह झालाय फर्स्ट आणि तो त्याच्या अपोजिट साईडला ॲड झाला. येस, लुकिंग लाईक दिस. नेक्स्ट व्हॉट हॅपन, येस, इट इज ॲज इट इज, इट नॉट गेट चेंज, it is as it is, yes. And what happen, this half circle is get removed and get add towards its opposite side ला ऍड झालंय त्याच्या. बघा काय होतंय, एक पार्ट रिमूव्ह होतोय आणि तो कुठे ऍड होतोय, अपोजिट साईडला त्याच्या ऍड होतोय. सो व्हॉट इज अवर नेक्स्ट, बघा कसं मूव्ह होत गेलंय, रिमूव्ह होत गेलंय. फर्स्ट हा झालाय. नेक्स्ट इट इज मुव्हिंग, कटिंग द पार्ट ऑफ द सर्कल लाईक अ क्लॉकवाईज कट होत जातोय. बघा पहिल्यांदा हा झालाय, नेक्स्ट हा. अँड व्हॉट विल बी द नेक्स्ट, काय होतोय, कट होत जातोय. कोणत्या मुव्हिंगने, क्लॉकवाईज मुव्हिंगने कट होत जातोय. फर्स्ट दिस, सेकंड दिस. अँड तो ऍड होत जातोय त्याच्या अपोजिट साईडला. सायमल्टेनियसली गेट ऍडेड विथ इट्स अपोजिट साईड फ्रॉम द आउटर पोर्शन. सो आफ्टर दिस विच विल गेट कट, this number of this, it is get cut from inside. So what will be over, what happen first, it is remain as it is. Yes, I am right, copying this. Next it get remove, हा जो आतला पोर्शन आहे तो रिमूव्ह होणार आहे, बाहेरचा आहे तसाच राहणार आहे. अँड व्हॉट हॅपन व्हेन इट गेट रिमूव्ड, इट गेट ॲडेड टुवर्ड्स इट्स अपोजिट साईड. बघा इथे काय झालं होतं, हा रिमूव्ह झाला तर तो त्याच्या अपोजिट साईडला बाहेरच्या बाजूने ऍड झाला होता. इथे पण सेम झालं होतं, हा रिमूव्ह झाला, बाहेरच्या बाजूने तो ऍड झाला होता. आता काय होणार, हा रिमूव्ह झालाय, व्हॉट इज इट्स अपोजिट साईड, अपोजिट साईड कोणत्या ह्याची, ही साईड आहे, आणि तो कोणत्या बाजूने ऍड होणार आहे, बाहेरच्या बाजूने. सो लुक ॲट दिस इमेज, it is matched with our option number 2. So this is our answer. Option number 2 is our answer. So in this way you can solve a different image based question. It is very simple. You should have to simply observe the question, observe the figure in the question. You get logic. Next I am taking a question number 12, which is looking an image of human. So what we can do, look at this image, 1 2 3, what we get, this is the hand position. In the first and second, what happened, look at this leg position is, yes it is same, leg position काय आहे, सेम आहे, पण कोणाची पोझिशन चेंज झाली आहे, हँड पोझिशन, इट गेट्स चेंज. इथे कोणती पोझिशन चेंज झाली आहे, हँड पोझिशन. नाउ हँड पोझिशन सेम आहे, हँड पोझिशन सेम आहे. सो लुकिंग टुवर्ड्स अ लेग पोझिशन, लेगची पोझिशन चेक करा, लेग पोझिशन चेंज झाली. इथे कोणती पोझिशन चेंज झाली आहे, लेग. फर्स्ट कोणती झाली होती, हँड, नेक्स्ट लेग, मीन्स ऑब्व्हियसली नेक्स्ट पोझिशन कोणाची चेंज होणार आहे, हँडची. बघा सेम टू सेम लेग, फाइंड आउट द लेग पोझिशन विच इज सिमिलर टू दिस थर्ड in option number 2 and 3. The leg positions are same, but here which position get change, कोणती चेंज होणार आहे, लेग तर सेम राहणार आहे पण हँडची पोझिशन चेंज होणार आहे. सो व्हॉट इज अ हँड पोझिशन, इट इज लाईक अ फर्स्ट वन. सो दिस इज ऑप्शन नंबर 3. leg position is same, hand position get change. So in this way you can solve a different question based on the images, and it is very simple. Only you should have to clearly observe the image, and you can find out. First in this question you should have to find out whether it is position of this symbol inside the given figure, then whether it is moving clockwise or anti-clockwise, then you should have to find out which part is removed or which part is added into the figure. So in this way you can solve a different image based question. Thank you.